आवडीचा परंपरेला महत्व आहे. कोणती परंपरा आपण व्यवस्थितपणे चालवली पाहिजे. आता या स्थानाला देखील परंपरा सुरू झाली. आपले जेवढे गड असतील त्या सर्वांना परंपरा आहे. या गडाला देखील परंपरा आहे. बाबा सर्वांचे मूळ आहे. हे फार त्यांना आयुष्य देखील फार मिळालं म्हणतात. 100च्या पुढे आयुष्य बाबांना होतं. 100च्या पुढे मला वाटतं भाऊ बाबांच्या पुढे देखील त्यांचं वय असेल आहे का किंवा त्या बरोबरीचे होते. त्यांना धरूनच चालले आणि त्यांच्यातून ते फार मोठे झाले. सत्यवादी करी संसार सुख आलिप्त कमल गरी जैसे. संसारामध्ये राहिली काही वर्ष पण लय चिकटले नाही. लय संसार पकडला नाही. लगेच सोडून दिला. कारण म्हणून संसारामध्ये ज्याला खास परमार्थ करायचा संसारिक माणसाने संसार में ऐसा रहना जैसे जीव रहती. कितना भी घी खावे लेकिन चिकनी नहीं होती. या परणे कमलाजी बाबा आपलं जीवन जगले. या लोणी गावातच जीवन जगले. आणि साधनेच्या बाबतीमध्ये फार मोठे निर्मळ आणि प्रेमळ होते. साधनेच्या बाबतीत फार कठोर होते. सकाळी उठलं पाहिजेच आणि उघड्या अंगाने मारुतीला पांडुरंगाला स्नान घालायला गेलंच पाहिजे. पाणी टाकायला गेलंच पाहिजे. अशा कितीतरी त्यांच्या नियमाच्या घटना जीवनामध्ये होत्या. या सगळ्या आपण पाहिलेल्या आहेत. भक्तीच्या बाबतीमध्ये त्यांनी फार मोठं कष्ट घेतलं. पाय किती वाकडे तिकडे होते पण अजिबात त्याचा विचार केला नाही. देहाची कदर त्यांनी केलीच नाही. साधनाच करत राहिले. थंडे बोलून अमुक तमुक कसला विचार न करता देवाची भक्ती करत राहिले. आणि म्हणून समाजात कमलाजी बाबा फार मोठे झाले.